नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी विषय गणित यामध्ये प्रकरण 3 बेरीज व वजाबाकी या प्रकरणाचा अभ्यास आपण आज करणार आहोत। आपण त्यामध्ये अभ्यास पाहणार आहोत। बघा, प्रस्तावना पाहणार आहोत। प्रस्तुत पाठामध्ये आपण 6 अंकी व 7 अंकी संख्यांची बेरीज व मिश्र आणि शाब्दिक उदाहरणे याचा अभ्यास करणार आहोत। स्पष्टीकरण पाहणार आहोत। मागील इयत्तेमध्ये आपण 5 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते शिकलो होतो। आज आपण त्याची थोडी उजळणी करून घेऊया। बघा, खालील बेरजा करा। तर मागील पाठामध्ये आपण जे 5 अंकी संख्यांची बेरीज शिकलो होतो त्याचेच काही उदाहरणे आपल्याला इथे दिलेले आहेत। पहिलं जे उदाहरण आहे ते आहे 40,722 40,722 अधिक 13,819 या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर ती आपल्याला इथे दिसते आहे की बेरीज कशी केलेली आहे। बघा, याचं उत्तर सुद्धा इथे दिलेलं आहे की 40,722 अधिक 13,819 या संख्यांचं बेरीज केल्यानंतर जे उत्तर येतं ते आहे 54,541। बघा, 9 आणि 2 यांची बेरीज केल्यानंतर उत्तर 11 येतं। तर इथे 11चा 1 लिहिलेला आहे आणि जो हातचा येतो तो इथे दिलेला आहे। ते अशा पद्धतीने हातच्याचं गणित जे आहे, हातचा मिळवून आपण ज्या बेरजा करतो त्याचं उदाहरण आपण इथे 5 अंकी संख्येची बेरीज कशी करायची हे मागील इयत्तेमध्ये शिकलो होतो। तर त्याचंच हे उदाहरण आहे। 40,722 अधिक 13,819 यांची बेरीज केल्यानंतर आलेलं उत्तर आहे 54,541। दुसऱ्या नंबरचं उदाहरण आपण बघणार आहोत। बघा, 56,427 अधिक 10,648 ही सुद्धा 5 अंकी संख्यांची बेरीज आहे। त्यातलं हे दुसरं उदाहरण आहे आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच बेरीज केल्यानंतर येणारं उत्तर आहे 67,075। तर बघा, 56,427 अधिक 10,648 यांची बेरीज केल्यानंतर आलेलं उत्तर आहे 67,075। पुढचं जे उदाहरण आहे ते आपण बघणार आहोत। तर बघा, 3 नंबरचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे 64,027 अधिक 28,409 आणि याचं उत्तर आलेलं आहे 92,436। या दोघांची बेरीज केल्यानंतर आलेलं उत्तर आहे 92,436। त्यानंतर चौथ्या क्रमांकाची जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे 33,216 अधिक 28,540। तर या दोन संख्यांची बेरीज करून जे उत्तर येतं ते आहे 61,756। तर अशा पद्धतीचे हे 5 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची आणि त्याचे काही उदाहरणे म्हणजे हे 4 उदाहरणे आपल्या समोर इथे दिलेली आहेत। तर हे आपल्याला आतापर्यंत येत होतं। आपल्याला याच्या पुढे 6 अंकी संख्यांची बेरीज आणि 7 अंकी संख्यांची बेरीज या पाठातून शिकायचं आहे। आता बघा, 6 व 7 अंकी संख्यांची बेरीज, 5 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे आपल्याला माहित आहे। याच पद्धतीने 5 पेक्षा अधिक अंक असलेल्या संख्यांची बेरीज करता येते। तर बघा, 5 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे मागील इयत्तेपर्यंत आपण अभ्यास केला होता। पण आता आपल्याला काय करायचे, 5 पेक्षा जास्त संख्या म्हणजे जास्त अंक असलेले 6 अंकी आणि 7 अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते आपल्याला या पाठातून अभ्यास करायचा आहे। आता बघा, 6 अंकी संख्यांची बेरीज आणि 7 अंकी संख्यांची बेरीज आपल्याला शिकायची आहे। तर ती कशी करायची ते यातून अभ्यास करणार आहोत। जसे की इथे एक उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो की 1,43,057 1,43,057 अधिक 4,21,689 या दोन संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्यांची बेरीज करायची आपल्याला आहे। तर या दोन संख्या आपण जर बघितल्या असेल मुलांनो तर 6 अंकी संख्या आहेत आणि या 6 अंकी संख्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची। तर आपण बघूया बेरीज कशी करतात। आपण एक उदाहरण बघणार आहोत। इथे आपल्याला जी 6 अंकी बेरीज करायची आहे त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे। त्याच्यासाठी बेरीज करण्यासाठी आपण एक मांडणी करून घेऊया। आपल्याला प्रत्येक स्थानानुसार ते अंक त्यामध्ये लिहायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला ती बेरीज करायची आहे। तर बघा,
लक्षच्या घरामध्ये 1, दशहजाराच्या घरामध्ये 4, हजाराच्या घरामध्ये 3, शतकच्या स्थानी 0, दशकच्या स्थानी 5 आणि एककच्या स्थानी 7 अशी ही पहिली जी संख्या आपल्याला दिलेली होती ती इथे लिहिलेली आहे. दुसरी संख्या त्याच पद्धतीने आपण मांडणार आहोत की लाखाच्या घरात 4, दशहजाराच्या घरात 2, हजाराच्या घरात 1, शतकच्या स्थानी 6, दशकच्या स्थानी 8 आणि एककच्या स्थानी 9. इथे लाख पहिलं जे आहे ते लाखाचं घर आहे, बरोबर. लाख, ल म्हणजेच लाख, दह म्हणजे दशहजार आणि हजार, शतक, दशक आणि एकक. तर या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बेरीज करताना कधीही लक्षात ठेवायचं मित्रांनो की आपण एककापासून सुरुवात करतो. जसं आपण मागील इयत्तेपर्यंत 5 अंकी संख्येची बेरीज करत होतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बेरीज करायची आहे. तर बघा मुलांनो, 7 अधिक 9 किती होतात ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर बघा मित्रांनो, 7 आणि 9 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 7 आणि 9 अधिक किती होतात? 16. बघा 9च्या पुढे 7 घर आपल्याला मोजायचे आहेत. 16 ही संख्या आलेली आहे. तर बघा 16 मध्ये हा जो 6 आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे कारण की हा एकक स्थानचा अंक आहे आणि हा जो 1 आहे तो आपल्याला इथे लिहायचा आहे दशकाच्या घरात, दशकाच्या स्थानी लिहायचा आहे. तर बघा 5 अधिक 8. आता आपल्याला पुढचे जी बेरीज करायची आहे ती आहे 5 अधिक 8. तर 5 अधिक 8 झाले 13. तर बघा 13 मधले हा वरचा जो हातचा होता इथे आपण किती लिहिले होते? 6 आणि वरचा हा हातचा. तर 13 अधिक हा जो 1 आहे 3 आणि 1 4 होतात म्हणजे 14. तर इथे आपल्याला परत 4 लिहायचे आहे कारण की तो दशकाच्या घरात लिहायचा आहे आणि इकडचा जो अंक आहे तो हातचा द्यायचा आहे. त्यानंतर बघा 0 अधिक 6. 0 आणि 6 किती होतात? 6च होतात. 6 मध्ये हा 1 आपल्याला हातचा जो आहे तो मिळवायचा आहे. तर इथे झाले 7. 6 अधिक 1 झाले 7. त्यापुढे 3 अधिक 1. नक्कीच मित्रांनो 3 अधिक 1 4 येतात. त्यानंतर 4 अधिक 2 6 होतात. 1 अधिक 4 म्हणजेच 5 होतात. तर बघा अशा पद्धतीने हे उत्तर आलेलं आहे. आपण आपलं उत्तर बरोबर आहे का ते बघूया. बघा उत्तर आहे 5,64,746. 5,64,746 हे आपलं उत्तर आहे. आपलं उत्तर आपण तपासूया. बघा मित्रांनो की अशा पद्धतीने आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. 5,64,746. तर ही बेरीज नक्कीच तुम्हाला समजली असेल की 6 अंकी संख्येची बेरीज कशा पद्धतीने आपण इथे केलेली आहे. पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. बघा 2 नंबरचे उदाहरण आपण बघणार आहोत. यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 26,42,073 ही पहिली संख्या आहे. त्यामध्ये आपल्याला दुसरी संख्या मिळवायची आहे 7,39,478. तर बघा या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. बेरीज करताना आपण सुरुवात करणार आहोत 3 अधिक 8 म्हणजेच किती होतात ते बघूया आपण. बघा 3 अधिक 8. तर मित्रांनो 3 अधिक 8 म्हणजेच 8च्या पुढे आपल्याला 3 मोजायचे आहेत. तर 3 अधिक 8 होतात 11. तर बघा इथे 1 लिहिला आहे आपण आणि हातचा हा 1 दशकाच्या घरात लिहिलेला आहे. आता सर्वांनाच माहिती की 7 अधिक 7 किती होतात मित्रांनो? 14. 14 अधिक हा 1 हातचा मिळवलेला आहे आपण. तर किती झाले? 15. तर 15 पैकी परत आपल्याला इथे 5 लिहायचे आहेत. हा हातचा इथे लिहिणार आहोत. जसं 0 अधिक 4 म्हणजेच किती होतात? 4 आणि ह्या 4 मध्ये हा हातचा 1 मिळवायचा आहे. 4 अधिक 1 होतो 5. पुढे बघा मित्रांनो 2 अधिक 9. 2 अधिक 9 होतात 11. 2 अधिक 9 किती होतात? 2 अधिक 9 बरोबर 11. तर 11चा हा 1 इथे येणार आहे मित्रांनो आणि हा 1 हातचा इथे जाणार आहे. 4 अधिक 3. 4 आणि 3 किती होतात मित्रांनो? 7. 7 अधिक 1 होतो 8.
त्यानंतर 6 अधिक 7, बघा 6च्या पुढे 7 मिळवायचे आहेत, म्हणजे 6 अधिक 7 होतात 13. तर बघा 13चे आपण 3 इथे लिहिलेले आहेत आणि आपला एक परत हच्च्याला जाणार आहे वरती. त्यानंतर इथे 2 दिलेले आहे, 2च्या खाली संख्या नाहीये म्हणून 2 अधिक हा 1 तो 2 मध्ये मिळवायचा आहे. 2 अधिक 1 होतात 3. अशा पद्धतीने हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर आपण तपासून घेऊया. आपलं उत्तर बघायचंय आपल्याला की काय असणार आहे. बघा 33,81,551. 33,81,551 हे आपलं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया. बघा अगदी बरोबर आपलं उत्तर आलेलं आहे. 33,81,551 अगदी बरोबर उत्तर आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया. आता ज्या पद्धतीने आपण 2 उदाहरणे सोडवलेले आहेत त्याच पद्धतीने आपण पुढची उदाहरणं बघणार आहोत. बघा पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3,12,469. 3,12,469 अधिक 758 अधिक 24,092. तर या 3 संख्यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची. तर बघा या संख्येची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे. 3 1 2 4 6 9 7 5 8 आणि 2 9 0 4 2. तर बघा मित्रांनो यांची बेरीज आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीची आपण आधी मांडणी करून घेतलेली आहे. आता बघा एककाच्या घरातून आपल्याला सुरुवात करायची आहे. एककाच्या घरापासून सुरुवात केल्यानंतर 9 अधिक 8, बघा 9 अधिक 8 अधिक 2 या 3 संख्यांची प्रथम आपल्याला बेरीज करायची आहे. 9 आणि 8 होतात 17. बघा मित्रांनो 9 अधिक 8 होतात 17. 17 अधिक 2 होतात 19. तर बघा 19 मधला 9 हा अंक एककाच्या घरात लिहिणार आहोत. 1 हा आपल्याला हातचा द्यायचा आहे. त्यानंतर 6 अधिक 5 अधिक 9 बघ यांची बेरीज करायची आहे मित्रांनो. बघा मित्रांनो 6 अधिक 5 अधिक 9 आपल्याला आता ह्या तिघांची बेरीज करायची आहे. तर 6 अधिक 5 अधिक 9 बरोबर किती होतात मित्रांनो, 6 आणि 5 11 होतात. 11 अधिक 9 होतात 20 आणि 20 मध्ये हा हातचा 1 मिळवायचा आहे आपल्याला. तर आपलं उत्तर आलेलं आहे 21. 21 मधला 1 आपण इथे लिहिलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचे 2 इथे लिहायचे आहेत. 4 अधिक 7, बघा मित्रांनो 4 अधिक 7 यांची बेरीज करायची आहे. 4 अधिक 7 होतात 11 मित्रांनो. 11 मध्ये हे 2 आपल्याला हातचे मिळवायचे आहे. 1 आणि 2 3 होतात. अशा पद्धतीने 13 हे उत्तर येतं. 13 मधला 3 इथे लिहिल्यावर हातचा 1 जातो. 2 अधिक 4, 2 आणि 4 किती होतात मित्रांनो, 6. 6 आणि वरचा 1 7. पुढे 1 अधिक 2 होतात 3 आणि 3च्या खाली संख्या नाही आहे म्हणून 3चा 3 तसाच लिहिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर आलेलं आहे. आपलं उत्तर बरोबर आहे का ते आपण चेक करूया. बघा अगदी बरोबर आपलं उत्तर अशाच पद्धतीचं आलेलं आहे की 3,37,319. 3,37,319 हे अगदी बरोबर उत्तर आहे. अशाच पद्धतीचं आपण पुढचं उदाहरण बघणार आहोत. बघा पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत. 64 अधिक 409 अधिक 5,13,728 या 3 संख्यांची बेरीज बघा. आपल्याला जसं आपण मागील उदाहरण सोडवलं त्याच पद्धतीने हे सोडवून दिलेलं आहे. बघा 64 अधिक 409 अधिक 5,13,728. तर 4 अधिक 9 अधिक 8 यांची बेरीज जर केली तर उत्तर 21 येतं. 21चा 1 आपण एककाच्या घरात लिहिलेला आहे आणि 2 हा दशकाच्या घरात लिहिलेला आहे जो हातचा आहे. त्यानंतर 6 0 आणि 2 या तिघांची बेरीज जर केली तर 6 आणि 2 किती होतात मित्रांनो, 7 8. 8 आणि वरचे हे हातचे 2 असे 2 त्यामध्ये मिळवले तर उत्तर 10 येतं. 10चा 0 आपण इथे लिहिलेला आहे. 1 हा हातच्या घरात म्हणजे पुढच्या घरात लिहिलेला आहे. त्यानंतर 4 आणि 7 व हा 1
यांची बेरीज केलेली आहे. 4 आणि 7 मिळून 11 होतात मित्रांनो. 11 अधिक हा 1 मिळवला तर 12 होतात. 12चे 2 आपण इथे लिहिलेले आहेत. 1 हा हातचा आलेला आहे. पुढे बघा इथे संख्या नाही आहे म्हणून 3 अधिक हा हातचा 1 मिळून 4 झालेले आहेत. त्यानंतर हा 1 एकाचा 1 तसाच लिहिलेला आहे आणि 5चे 5 तसेच लिहिलेले आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं उत्तर आलेलं आहे. किती? 5,14,201. या तिघांची बेरीज, ह्या संख्यांची बेरीज केल्यावर आपल्याला मिळालेलं उत्तर आहे 5,14,201. अशा पद्धतीने हे दोन्ही उदाहरण तुम्हाला समजले असणार. बघा जी 2 उदाहरणं आपण सोडवली होती त्याचीच काही उदाहरणे पुढे आपण बघणार आहोत. पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे 2,14,359 अधिक 279 अधिक 25,428. तर बघा अजून काही उदाहरणे आपण बघणार आहोत. त्यामधलं पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत 2,14,359 अधिक 279 अधिक 25,428. तर या 3 संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. जी इथे करून दाखवलेली आहे ती फक्त आपल्याला समजून घ्यायची आहे. बघा 9 अधिक 9 अधिक हे 8, ह्या 3 संख्यांची एकक स्थानी जे एककाच्या घरामध्ये संख्या आहेत त्यांची आधी आपण बेरीज करायची आहे. बघा 9 अधिक 9 अधिक 8 यांची बेरीज किती होते मित्रांनो? 16. 16चा आपण 6 इथे लिहिलेला आहे. हातचा 1 दिलेला आहे. बघा त्यानंतर 5 अधिक 7 अधिक 2 यांची बेरीज 15 होते. हातचा 1 जो आलेला आहे त्याची तो हातचा मिळवला तर नक्कीच 16 उत्तर येतं. 16 मधला 6 इथे लिहिलेला आहे. हातचा 1 इथे आपण दिलेला आहे. त्यानंतर 3 अधिक 2 अधिक 4. बघा 3 अधिक 2 अधिक 4, 3 आणि 2 होतात 5, 5 अधिक 4 होतात 9 आणि वरचा हातचा 1 मिळवला तर उत्तर येतं 10. 10 मध्ये आपण 0 इथे लिहिलेला आहे. 1 हातचा इथे दिलेला आहे. 4 अधिक 5 मिळून होतात 9 आणि वरचा हातचा 1 त्यामध्ये मिळवला तर उत्तर येतं 10. परत इथे आपण 0 लिहिलेला आहे. हातचा 1 इथे दिलेला आहे. 1 अधिक 2 होतात 3, 3 अधिक वरचा हातचा मिळवला तर उत्तर येतं 4 आणि 2च्या खाली संख्या नाहीये मित्रांनो म्हणून 2 आहे तसं आपण इथे लिहिलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा, या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे. यांची जी बेरीज आहे ती आहे 2,40,066. 2,40,066 हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पुढचं उदाहरण आपण बघणार आहोत 47 अधिक 360 अधिक 78,98,451. तर बघा 47 दुसरं उदाहरण आपण बघणार आहोत 47 अधिक 307 अधिक 78,98,451. या 3 संख्यांची बेरीज आपल्याला इथे करून दाखवलेली आहे. तीही आपल्याला समजून घ्यायची आहे. 7 अधिक 7 अधिक 1 म्हणजे एककाच्या घरापासून आपण सुरुवात करतो बेरीज करताना. 7 अधिक 7 होतात 14, 14 अधिक 1 होतात 15. 15चा आपण 5 इथे लिहिलेले आहेत. 1 इथे हातचा आपण लिहितो. त्यानंतर 4 अधिक हे 5 म्हणजेच 9 होतात मित्रांनो. 9 अधिक 1 होतो 10. तर 10 मधले 0 आपण इथे लिहिलेले आहेत. हे 1 हातचा इथे लिहिलेला आहे. 3 अधिक 4 होतात मित्रांनो 7. 7 मध्ये वरचा हातचा 1 आपण मिळवला तर झालं उत्तर 8. आणि इथे पुढे संख्या नाहीयेत मिळवायला म्हणून आपण आहे त्या संख्या तशाच्या तशा इथे लिहिलेल्या आहेत. 8चे 8 लिहिलेले आहेत, 9चे 9 लिहिलेले आहेत, 8चे 8 आणि 7चे 7. तर अशा पद्धतीने यांचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 78,85,805. सॉरी 78,98,805 या बेरजेचं उदाहरण सोडवलं आहे आपण. त्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. बघा मुलांना तुम्हाला नक्कीच बेरीज समजली असेल. आता आपण वजाबाकीकडे वळूया. मागील इयत्तेमध्ये आपण 5 अंकापर्यंतची वजाबाकी शिकलो होतो. आता आपल्याला 6 अंकी संख्येची आणि 7 अंकी संख्येची वजाबाकी शिकायची आहे. बघा मुलांनो मागील इयत्तेमध्ये आपण 5 अंकी संख्यांची वजाबाकी शिकलो होतो. त्याची उजळणी आपण जरा आता करून घेऊया. बघा मुलांनो पहिलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे
64,293 64,293 वजा 28,547. तर बघा 64,293 आणि 28,547 यांची वजाबाकी करून जे उत्तर येतं ते आहे 35,746. तर हे आपण शिकलो होतो की ही वजाबाकी 5 अंकी संख्यांची वजाबाकी आपण कशी करायची. आपण याचेच अजून काही उदाहरणे बघणार आहोत. 2 नंबरचं जे उदाहरण आहे ते आपण पाहणार आहोत. तर बघा 37,058 वजा 23,469 या दोन संख्यांची वजाबाकी आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे की ह्या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं ते आहे 13,589. तर या दोन संख्यांची वजाबाकी कशी करतात, 5 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करतात त्याची फक्त आपण उजळणी पाहणार आहोत. पुढचं उदाहरण बघणार आहोत. बघा मुलांना 3 नंबरचं जे उदाहरण आहे ते आहे 71,540 वजा 58,628. तर या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं, या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं ते आहे 12,912. बघा 71,540 वजा 58,628 या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते आहे 12,912. पुढचं उदाहरण बघणार आहोत आपण. 50,432 वजा 48,647. तर या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर बघा 50,432 वजा 48,647 या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर येणारे जे उत्तर आहे ते आहे 1,785. पुढचं उदाहरण बघणार आहोत आपण. बघा मुलांनो 5वं उदाहरण आपण बघणार आहोत. 47,528 वजा 38,796 या दोन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर आपल्याला मिळतं ते आहे 8,732. 47,528 वजा 38,796 आणि आपल्याला जे उत्तर मिळतं यांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळतं ते आहे 8,732. तर इथपर्यंत 5 अंकी संख्यांची वजाबाकी कशी करतात हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलं होतं. आता आपल्याला 6 अंकी संख्येची वजाबाकी शिकायची आहे. बघा मुलांनो आपल्याला 6 अंकी संख्येचं एक उदाहरण बघायचं आहे. 65,07,843 वजा 9,25,586 या दोन संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता हे उदाहरण आपल्याला काय करायचं आहे, या उदाहरणाला आपल्याला पहिले दशमान पद्धतीने लिहायचं आहे. तर दशमान पद्धतीने कशा पद्धतीने लिहायचं आहे ते बघूया. बघा मुलांनो आता हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवून दिलेलं आहे. आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे उदाहरण अशा पद्धतीने आपण मांडून घेतलेलं आहे. आपल्याला ते आपल्याला हे उदाहरण अशा पद्धतीने मांडून घेतलं आहे. त्यानंतर आपण ते गणित सोडवायचा प्रयत्न करूया की ही वजाबाकी कशी करता येईल. तर बघा एककाच्या घरामध्ये 3 आहेत आणि इथे 6 आहेत. 3 मधून 6 जात नाही मित्रांनो, म्हणून आपण काय केलेलं आहे, इथून हच्चा घेतलेला आहे. बघा आता या 3 मधून 6 जात नाही म्हणून हा 3 आधी कट करून इथे लिहिलेला आहे. या शेजारच्या 4 मधून 1 हच्चा घेतलेला आहे. 4 मधून 1 गेला, इथे राहिले 3. आता या 13 मधून आपल्याला 6 घालवायचे आहेत. बघा 7 उत्तर येतं. 13 मधून 6 गेल्यावर 7 उरतात. इथे परत 3 आहेत. 3 मधून 8 हे जात नाही. दशकाच्या घरामध्ये इथे 3 आहेत, इथे 8 आहे म्हणून आपण परत शेजारून 1 हच्चा घेतलेला आहे. इथे राहिले 7. 13 मधून 8 गेले मित्रांनो, किती उरतात, 5. बघा त्यानंतर 7 वजा 5 मित्रांनो, 7 मधून 5 गेले 2 उरतात. इथे परत 7 आहेत, 7 मधून 5 गेले 2 उरतात. आता इथे मित्रांनो 0 दिलेला आहे. दशहजाराच्या घरात 0 आहे, 0 मधून 2 जात नाही म्हणून आपण परत इथून हच्चा घेतलेला आहे 1 आणि हा वरचा 0 असाच लिहिलेला आहे. इथे झाले 10. 10 मधून 2 गेले 8 उरतात. आता इथे 4 राहिले होते, आपण 1 हच्चा इथे दिला होता. आता 4 मधून 9 जातात का, नाही जात म्हणून आपण परत हच्चा घेतला. इथे राहिले 5. 14 मधून 9 गेले, 14 मधून 9 घालवायचे आहेत आपल्याला.
बघा 14 मधून 9 गेल्यावर 5 उरतात आणि इथे 5 आहे, 5च्या खाली इथे वजा करायला संख्या नाही आहे म्हणून आपण 5 आहे तसे लिहिले. तर बघा आपलं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 55,82,257. आपलं उत्तर आपण चेक करूया, आपलं उत्तर बरोबर आहे का ते समजून घेऊया. नक्कीच तुम्हाला हे अशा पद्धतीची वजाबाकी समजली असेल की आपण इथे हे अंक का लिहिलेले आहेत किंवा कशा पद्धतीने लिहिलेले आहेत. बघा मगाशी जसं आपण गणित सोडवलं त्याच पद्धतीचे हे सोडवलेलं गणित दाखवलेलं आहे आणि याचं उत्तर आणि आपलं उत्तर नक्कीच सेम आहे. आपलं उत्तर सुद्धा हेच आलं होतं 55,82,257. पुढचं उदाहरण बघणार आहोत आपण. आता बघा 2 नंबरचं जे उदाहरण दिलेलं आहे ते आहे 34,61,058. 34,61,058 वजा 27,04,579 या दोन संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आपल्याला हे दोन्ही उदाहरण दशमान पद्धतीने सोडवायचे आहेत जसं आपण मागील उदाहरण बघितलं. तर आता बघूया आपण. बघा हे उदाहरण आपल्याला दशमान पद्धतीने सोडवायचे जसं आपण मागचं उदाहरण सोडवलं होतं. तर बघा इथे मांडणी करून घेतलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण गणित सोडवलं होतं तशाच पद्धतीने हे गणित आहे. 8 मधून 9 जात नव्हते मित्रांनो म्हणून आपण इथे काय केलंय शेजारचा हच्चा घेतलेला आहे. इथून हा एक हच्चा घेतल्यानंतर इथे झालेले आहेत 18. 18 मधून 9 गेले उरले 9. त्यानंतर परत इथे उरले होते 4. 4 मधून 7 कधीच जात नाही म्हणून आपण परत शेजारचा एक हच्चा घेतलेला आहे. इथे झाले 14. 14 मधून 7 गेले उरले 7. आता इथून हच्चा घेतल्यानंतर इथे झाले होते 10. 10 मधून 1 इथे दिल्यावर इथे राहिले 9. 9 वजा 5 बरोबर 4. इथे 1 होता बरोबर. 1 मधून कधीच जात नाही 4 बरोबर म्हणून इथे झाले 10 आणि 10 मधून 4 गेले 6. त्यानंतर 6 मधून 1 हच्चा आपण इथे दिला होता इथे राहिले होते 5. 5 मधून 0 गेले 0 म्हणजे काहीच नाही. 5 मधून 0 गेले राहिले 5. त्यानंतर इथे आहे 14. आपण इथून एक हच्चा घेतलेला आहे. 14 मधून 7 गेले राहिले 7. त्यानंतर इथे 2 आहेत 2 राहिले. 3 मधला 1 आपण इथे दिला होता हच्चा. 2 मधले 2 गेले 0. तर बघा आपलं हे जे उत्तर आलेलं आहे ते आहे 7,56,479. 7,56,479. पुढचं उदाहरण बघणार आहोत आपण. आता बघा ही आपण पद्धत बघितली होती. आपण अजून एक नवीन पद्धत पाहणार आहोत. बघा आपण वजाबाकी मागीलची उदाहरणं बघितली 2 त्याच्यामध्ये आपण वजाबाकीची पद्धत बघितली. पण अजून एक नवीन पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपण 6 अंकी संख्येची आणि 7 अंकी संख्येची वजाबाकी करू शकतो. तर आपण ती पद्धत कोणती आहे ते बघूया. बघा इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 4,05,825 वजा 9,876. तर या दोन संख्यांमध्ये आपण वजाबाकी शिकूया की नवीन पद्धत कोणती आहे. तर बघा आता इथे 5 दिलेले आहेत. 5 मधून 6 जात नाही म्हणून आपण काय करायचं आहे की दोन्ही ठिकाणी ह्या वरच्या रखान्यात आणि खालच्या रखान्यात इथे दोन्ही ठिकाणी आपल्याला एक हच्चा घ्यायचा आहे. इथेही एक हच्चा घेतलेला आहे आपण आणि हे 5 आहे तसे इथे लिहिलेले आहेत. आता इथे झालेली आहे संख्या 15. 15 मधून 6 वजा करायचे आहे. बघा 15 मधून 6 गेले राहिले 9. तर बघा 15 वजा 6 9. आता इथे 2 आहे. 2 मधून हे 7 हा जो 7 आहे त्यामध्ये हा 1 मिळवायचा आहे. 7 आणि 1 होतो 8 म्हणजे 2 वजा 8 होतात का नाही. मग परत आपल्याला खाली एक हच्चा आणि वरती एक हच्चा घ्यायचा आहे. त्यानंतर इथे हे जे 2 आहेत ते इथे लिहिलेले आहे. 12 मधून आपल्याला 8 वजा करायचे आहे. 12 वजा 8 बघा 4 आलेलं आहे आपलं उत्तर. 12 वजा 8 म्हणजेच 4. त्यानंतर आपल्याला इथे 8 मधून 8 नाही हा 8 आणि हा 1 म्हणजेच किती झाले 9. 8 मधून 9 वजा होत नाही
म्हणून आपल्याला परत काय करायचंय, इथे खाली एक हातचा घ्यायचा आहे आणि इथे वरती एक हातचा घ्यायचा आहे आणि हा 8 इथे आहे तसा लिहायचा आहे. 18 मधून आपल्याला 9 वजा करायचे आहेत. 18 वजा 9 म्हणजेच उत्तर येतं 9. तर बघा परत इथे आपल्याला उत्तर आलेलं आहे 9. त्यानंतर 5 मधून 10 वजा होतात का? 9 अधिक हा 1 मिळवायचा आहे त्यामध्ये. 9 अधिक 1 होतात 10. 5 मधून 10 जात नाही म्हणून आपण 5 आहे तसे लिहिले. खाली एक हातचा आणि वरती एक हातचा. अशा पद्धतीने इथे संख्या झालेली आहे 15. 15 मधून आपल्याला 10 वजा करायचे आहेत. 15 वजा 10 किती होतात? नक्कीच 5 उत्तर येतं. बघा आपण इथे परत 5 लिहिलेले आहेत. आता इथे संख्या दिलेली आहे 0. 0 मधून 1 जातो का मित्रांनो? नाही. म्हणून आपण खाली एक हातचा आणि वरती एक हातचा घेतलेला आहे. इथे झाले 10. 10 मधून हा 1 आपल्याला वजा करायचा आहे. 10 वजा 1 होतात 9. आता इथे आपल्याला 4 दिलेले आहे. 4 मधून हा 1 जो हातचा आहे तो आपल्याला वजा करायचा आहे. 4 वजा 1 किती होतात? 3. तर अशा पद्धतीने हे आपलं उत्तर वजाबाकीची पद्धत 2 नंबरची पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे ही नवीन पद्धत आहे की ज्या पद्धतीने आपण खाली सुद्धा हातचा लिहून हे गणित सोडवू शकतो आणि ही पहिली पद्धत आणि ही पद्धत या दोन्ही पद्धतीच्या पद्धतीनुसार आपण गणित सोडवू शकतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल.